नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्याला सोहम गंगावणे यांनी पाठवला आहे. नमस्कार, मी संजय. आयुष्यात होणाऱ्या घडामोडी आणि त्यांचा आपल्या जीवनावर होणारा चांगला वाईट परिणाम हा सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनकाळाचा एक भागच असतो. पण कधीकधी त्याचा परिणाम असा काही जबरदस्त तडाखा देतो की आपण त्यातून फक्त कसेबसे सावरतो. असाच काहीसा अनुभव मला काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 18 वर्षांपूर्वी आला आहे. खरं तर मी एक साधा मध्यमवर्गीय माणूस. माझं लहानपण एका खेडेगावात गेलं जिथे निसर्ग सौंदर्य आणि साधेपणा होता. आमच्या गावात अनेक अंधश्रद्धा पाळल्या जात, पण माझ्या वडिलांनी मला नेहमी शिकवलं, विज्ञान हा खरा आधार आहे. भूतं, चेटूक, जादूटोणा या गोष्टी फक्त मनाच्या कल्पना आहेत. त्यामुळे मी कधीही भूताखेतावर विश्वास ठेवला नाही. बालपणी अनेकदा आजी आजोबांकडून गावच्या झपाटलेल्या जागांच्या गोष्टी ऐकल्या होत्या, जसे की पिंपळाच्या झाडाखाली उभं असलेलं वटवाघूळ माणसाच्या आत्म्याचं रूप आहे, किंवा एखादी विहीर जिथं कोणी पडून मेलं तिथं रात्री कुजबुज ऐकू येते. पण मला या गोष्टी हास्यास्पद वाटायच्या. शाळेत विज्ञान शिकताना हे सगळे केवळ गैरसमज आहेत हे शिकवलं गेलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पुण्यात आलो. मोठ्या शहरात आल्यानंतर जीवनाची धावपळ सुरू झाली. एका मोठ्या कंपनीत मला चांगली नोकरी लागली आणि काही वर्षात मी स्वतःच्या कष्टाने एक स्थिर आयुष्य मिळवलं. आणि इथेच माझी ओळख मीराबरोबर झाली. आम्ही दोघांनी लग्न केलं. मीरा एक समजूतदार, शिकलेली स्त्री आणि त्यामुळे आमच्या दोघांचा स्वभाव चांगला जमला. काही वर्षांनी आमच्या आयुष्यात अक्षय आला. आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद होता तो. माझा जवळचा मित्र प्रकाश हा माझ्यासारख्याच स्वभावाचा. आम्ही दोघेही अंधश्रद्धा आणि भूताखेतावर विश्वास ठेवत नव्हतो. आमच्या चर्चांमध्ये नेहमीच, संजा, माणसं जगताना जेवढा त्रास देतात त्याच्या कितीतरी पटीने कमी त्रास भूतं देतात असं म्हणायचा आणि मी त्याच्याशी पूर्ण सहमत असायचो. माझं आयुष्य अगदी ठराविक मार्गाने चालू होतं. सकाळी ऑफिस, संध्याकाळी कुटुंब. भूत, आत्मा, झपाटलेली घरं हे केवळ सिनेमामध्ये असतं असं माझं ठाम मत होतं. पण मला माहीत नव्हतं, लवकरच माझा हा विश्वास उद्ध्वस्त होणार आहे आणि एक भयंकर सत्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहणार होतं. माझा आणि मीराचा आमचा संसार खूप छान चालू होता आणि अशात एक दिवस आम्हाला नवीन घर घेण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आमचं आयुष्य कायमचं बदललं. शहराच्या गोंधळापासून दूर, शांत, हिरव्यागार वातावरणात स्वतःचं घर असावं अशी आमची दोघांची इच्छा होती. पुण्यातल्या छोट्या फ्लॅटमध्ये राहून आम्ही कंटाळलो. मोठं हवेशीर घर असावं जिथे अक्षय आरामात खेळू शकेल, अंगण असेल, हवा असलेला निवांतपणा असेल, हे आमचं स्वप्न. आम्ही अनेक घरं पाहून थकलो, पण मनासारखं घर काही आम्हाला मिळत नव्हतं. मिळालंच तर कधी कधी पुण्याच्या ऑफिसच्या ठिकाणापासून लांब, तर कधी बजेटच्या बाहेर असायचं. अशात
एक दिवस अचानक आम्हाला एका जुन्या पण प्रशस्त बंगल्याची जाहिरात दिसली. संजय, हे घर बघायला जाऊया का? मीराने विचारलं. किंमत बघ आधी, आपल्या बजेटमध्ये असेल ना? मी म्हणालो. हो, योग्य किंमत आहे अगदी. तुला माहीत आहे का, एवढ्या मोठ्या बंगल्याची एवढी कमी किंमत असणं म्हणजे नशिबाचा भाग. माझ्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली, कारण मोठं स्वस्त घर म्हणजे काहीतरी गडबड असते असं माझं मत. पण मीराच्या आग्रहामुळे आम्ही घर पाहायला गेलो. घर पाहताच पहिल्या नजरेत आम्हाला आवडलं. मोठं अंगण, जुन्या काळची लाकडी रचना, मोठमोठ्या खिडक्या, घरात असणारी शीतलता, सगळंच प्रसन्न वाटत होतं. काही क्षणासाठी तरी ते आपलंच घर आहे की काय असं वाटलं. हे घर एकदम परफेक्ट आहे संजय, आपण हेच घ्यायचं. मीराच्या डोळ्यात आनंद होता. घराची किंमत अपेक्षेपेक्षा कमी असल्याने मी थोडा विचारात पडलो. काही लोक राहतात का इथे? इतकं स्वस्त घर का दिलं जातंय? मी मालकाला विचारलं. त्यावर त्याने एवढंच उत्तर दिलं. मागील काही वर्षांपासून हे घर रिकामं आहे. काही लोक आले पण फार काळ राहिले नाहीत आणि हे घर आमच्याच नात्यातील लांबच्या नातेवाईकाचं आहे. त्यांच्या उत्तराने मला थोडं दडपण आलं, पण घर पाहताना काहीही विचित्र जाणवलं नाही. त्यामुळे फार विचार न करता मी बंगला घ्यायचा निर्णय घेतला. तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती का हाच निर्णय आमच्या आयुष्याला एका वेगळ्या भयानक वळणावर घेऊन जाणार आहे. त्या दिवशी आम्ही नवीन घराच्या साफसफाईला लागलो. जुनं घर होतं, त्यामुळे कोपऱ्या कोपऱ्यात धूळ, जुन्या वस्तू साठलेल्या होत्या. मीरा आणि मी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये साफसफाई करत होतो. मी हॉल साफ करत होतो तर मीरा बेडरूममधील कपाट आणि खण उघडून त्यात काय आहे हे पाहत होती. अचानक तिचा आवाज आला. संजय, इकडे ये बरं. मी तिच्या आवाजाच्या दिशेने गेलो. ती पलंगाच्या खालून काहीतरी बाहेर काढत होती. मोठ्या प्रयत्नांनंतर तिने एक धूळ भरलेली जुनी लाकडी पेटी बाहेर ओढली. पेटी खूप जुनी आणि गडद तपकिरी रंगाची होती. तिच्यावर कोरीव काम केलं होतं, तर काही ठिकाणी गंजल्यासारखं वाटत होतं. काय असेल आतमध्ये? मीरेच्या चेहऱ्यावर उत्सुकता आली. कदाचित काही जुनी कागदपत्र असतील. नको उघडूस. कोण जाणे जुन्या घरमालकाने काय ठेवलं असेल. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या कुतूहलाला आळा घालणं शक्य नव्हतं. तिने हळूच पेटीचं झाकण उघडलं. तशी आतमध्ये काही जुनी वस्त्र, एक मळकट ओढणी आणि एक चकचकीत चांदीची बांगडी होती. बांगडी खूपच सुंदर होती, नक्षीकाम केलेली, अजूनही नव्यासारखी चकाकत होती. संजय, किती सुंदर आहे ही बांगडी. बघ, अजूनही किती नवी दिसते, असं म्हणत मीरेने ती आपल्या हातात घातली. त्या क्षणी हवेचा झोत खोलीतून फिरल्यासारखा वाटला. खिडक्या बंद होत्या, तरी अचानक कपाटाच्या दाराला हलकासा आवाज झाला. मीराने आरशात पाहिलं आणि काही क्षण ती स्तब्ध झाली. संजय, हे काय? तिचा आवाज थोडा घाबरल्यासारखा वाटला. काय झालं? मी जवळ जात विचारलं. त्यावर ती म्हणाली, मला काही क्षणासाठी आरशात मी वेगळीच वाटत होते. असं वाटलं जणू माझ्या मागे कोणी उभं आहे. ती घाबरली, पण मी हे हसण्यावारे नेलं. मीरा, तू खूप विचार करतेस. अगं, जुनं घर आहे, वारा खेळतोय, चला विसरा सगळं. पण नेमक्या
त्याच रात्रीपासून विचित्र गोष्टी घडायला लागल्या. त्या रात्री सगळं नेहमीप्रमाणे सुरळीत होतं. आम्ही रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ गप्पा मारत बसलो. अक्षय लहान असल्याने त्याला झोपवायची जबाबदारी मीराची होती. त्यामुळे ती त्याला घेऊन खोलीत गेली. मी हॉलमध्येच TV पाहत बसलो. साधारण 10 मिनिटांनंतर मीराचा अचानक किंचाळल्यासारखा आवाज आला आणि ती अक्षयच्या खोलीतून घाबरत बाहेर आली. संजय, अक्षय खोलीत कोणाशी तरी बोलत होता. तिचा आवाज घाबरलेला आणि थरथरता होता. मी गोंधळलो. अगं, त्याला स्वप्नात काहीतरी वाटलं असेल. लहान मुलं बऱ्याचदा स्वतःशी बोलतात. नाही संजय, मी स्पष्ट ऐकलंय. तो कुणाशी तरी बोलत होता, प्रश्न विचारत होता आणि सगळ्यात भयानक म्हणजे एका जागेकडे बोट दाखवत बोलत होता, जणू त्याच्या समोर कोणीतरी उभं असावं. हे ऐकताच माझ्या पोटात गोळा आला. मी घाईने अक्षयच्या खोलीत गेलो. खोलीच्या दारातून मी पाहिलं. अक्षय बेडवर बसून भिंतीकडे एकटक पाहतोय. त्याचा चेहरा अगदी शांत, पण डोळ्यांमध्ये विचित्र भाव होते. मी हलक्या आवाजात विचारलं, अक्षय, कुणाशी बोलतोयस बेटा? त्यावर अक्षयने माझ्याकडे पाहिलं आणि भिंतीकडे बोट दाखवत म्हणाला, बाबा, हा काका आहे ना, इथे नव्या घरी आल्यापासून माझ्यासोबत बोलतोय तो. माझ्या शरीरातून एक थंड शिरशिरी गेली. श्वास जड झाला. मी म्हणालो, कोण काका? कुठे आहे? अक्षय अजूनही भिंतीकडेच बोट दाखवत होता. तो तिथेच उभा आहे, माझ्याशी बोलतोय, विचारतोय आपल्याबद्दल. मी त्या दिशेला पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. खोलीच्या पांढऱ्या भिंतीवर केवळ एक हलकीशी सावली होती, पण ती आमच्याच एका कोपऱ्यात ठेवलेल्या दिव्यामुळे बनलेली होती. तरीही वातावरणात एक वेगळे जडत्व आले होते. मी थंडपणे विचारलं, अक्षय, तो काका काय म्हणतोय? अक्षय काही क्षण शांत राहिला आणि मग हलक्याच आवाजात म्हणाला, तो मला म्हणतोय, मी इथं कुणालाही राहू देणार नाही. त्या शब्दांसोबतच खोलीच्या खिडक्यांच्या पडद्यांवर अचानक वाऱ्याचा झोत आला. बाहेर पूर्ण शांतता होती. मग हवा कशी आली. मी आणि मीरा एकमेकांकडे पाहू लागलो. नक्कीच काहीही सामान्य नव्हतं. 2-3 दिवस असेच शांततेत गेले. याच दरम्यान माझा मित्र प्रकाश घरी आला. आम्हाला नव्या घरी सामान लावायला मदत होईल म्हणून मीच त्याला 2 दिवस राहायला बोलवलं. त्यावेळी मी त्याला विचित्र घटनांविषयी सांगितलं. त्याने सुरुवातीला माझी टर उडवली. संजय, तू जास्त विचार करतोयस. कदाचित तणावामुळे तुला असं वाटत असेल. पण त्याच रात्री काहीतरी विचित्र घडलं. प्रकाशला रात्रीची झोप लागत नव्हती. तोच. त्याला स्वयंपाकघरातून हलके हलके आवाज यायला लागला. उठून पाहायला गेल्यावर तिथे कोणीच नव्हतं, पण पाण्याचा नळ स्वतः चालू झाला होता. प्रकाशला हे नक्की आठवत होतं का झोपायला जायच्या आधी त्याने नळ बंद केला होता. इतक्यात त्याला कानामागे गार हवेची झुळूक जाणवली. त्याच्या पूर्ण अंगात शिरशिरी जाणवली. कोणीतरी थंड बर्फासारखा हात त्याच्या खांद्यावर ठेवलाय असं जाणवलं. त्याने दचकून मागे पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. त्या दिवशी पहिल्यांदा प्रकाशला अनैसर्गिक गोष्टींचा अनुभव आला. तो भीतीने माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, संजय, तू सांगत होतास ते खरं आहे. या घरात काहीतरी नक्की आहे जे आपल्या समजण्यापलीकडे आहे.
आपण हे गांभीर्याने घ्यायला हवं. आम्ही दोघांनी बसून गेल्या काही दिवसात घडलेल्या या घटनांचा आढावा घेतला आणि लक्षात आलं, मीराने ती बांगडी हातात घातल्यापासून हे सुरू होतं. घडलेल्या घटनांमुळे मी, मीरा, प्रकाश आम्ही विचारात पडलो. आम्ही माझ्या आईवडिलांना पुण्यात बोलवून घेतलं. त्यांना आमच्या बोलण्यातून हा प्रकार कळाला. ते सुद्धा चिंतेत पडले आणि त्यांनी काही दिवस आमच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्या संध्याकाळी आई एकटीच देवघरात बसून रामरक्षा पठण करत होती. घरात विचित्र वातावरण जाणवत होतं, पण तिने दुर्लक्ष केलं. तासभर पठण करून ती उठली आणि मागे वळून पाहिलं. त्यावेळी तिला काही गोष्टी विचित्र जाणवल्या. देवघरातील समईचा दिवा अचानक लखलखू लागला. दिव्याचा प्रकाश प्रचंड वाढला आणि भिंतीवर एक अस्पष्ट स्त्री सदृश्य सावली दिसू लागली. ती सावली हळूहळू मोठी होत गेली आणि अचानक मोठ्याने किंचाळल्याचा आवाज आला. आई घाबरून मागे सरकली. तिच्या अंगावर काटा आला आणि घाईने तिने ओम नमः शिवायचा जप सुरू केला. तेव्हाच देवघरात ठेवलेली गंगाजलची बाटली खाली पडली आणि फुटली. त्याच वेळी आईच्या समोर अस्पष्टपणे एक बाई उभी आहे असं वाटलं. आईच्या अंगात त्राण राहिले नाही. ती घाबरून मोठ्याने ओरडली, संजय, आणि तिथेच जमिनीवर कोसळली. मी आणि मीरा स्वयंपाकघरात होतो. आम्ही धावत तिच्याकडे गेलो. तिला जमिनीवर बेशुद्ध पडलेलं पाहून आम्ही हादरलोच. तिच्या तोंडावर पाणी मारलं, पण तिला भान येत नव्हतं. अखेर काही मिनिटांनी तिने डोळे उघडले आणि फक्त एवढंच म्हणाली, ती तिथं आहे. ती काही आपल्याला जाऊ द्यायची नाही. त्याच रात्री माझे वडील अंगणात शांत बसले होते. त्यांना झोप येत नव्हती, म्हणून त्यांनी घराच्या अंगणात बसून थोडा वेळ घालवायचा ठरवला. रात्रीचे 2 वाजले होते. वातावरण अत्यंत शांत. अचानक काहीतरी हलतंय हे त्यांना जाणवलं. अंगणाच्या कोपऱ्यात जुनं तुळशीचं वृंदावन होतं आणि तिथून त्यांना मंद आवाजात कोणीतरी कुजबुजत असल्यासारखं ऐकू येऊ लागलं. कोण आहे रे तिथे? वडिलांनी विचारलं. काहीच उत्तर आलं नाही. तसं त्यांनी उठून पाहिलं. कोणीही नाही हे पाहून ते परत खुर्चीत बसले. तेव्हाच त्यांच्या मागून कोणीतरी हलकासा श्वास घेतल्याचा भास त्यांना झाला आणि थंड वाऱ्याचा झोत त्यांच्या मानेवरून गेला. अचानक त्यांच्या खांद्यावर थंडगार हाताचा स्पर्श झाला. त्यांनी मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. मात्र समोरच्या भिंतीवर एक सावलीसारखी आकृती उमटली, जी हालत होती. माझे वडील भीतीने मागे झाले. त्यांनी दोन्हीही हात जोडले आणि जोरात म्हणाले, कुठलाही दोष असेल तर क्षमा करा. त्या क्षणी सावली हलकेच विरळ झाली, पण त्यांच्या मनाचा मात्र गोंधळ उडाला. त्यांनी मला सकाळीच सांगितलं, संजय, या घरात नक्की काहीतरी लपून ठेवलंय. आपण गुरुजींना लवकरच बोलवायला हवं. वडिलांनी ताबडतोब निर्णय घेतला. आपल्या घराण्याचे गुरुजी आहेत, त्यांच्याकडे जाऊन याचं समाधान शोधू, असं वडिलांनी सुचवलं. त्यामुळे मी, मीरा, प्रकाश आणि माझे वडील आमच्या कुटुंबीय गुरुजींकडे आलो. गुरुजींच्या सल्ल्यानुसार मी आणि प्रकाश घराचा इतिहास जाणून घेण्यासाठी घराच्या आजूबाजूला चौकशी करायला लागलो. त्यावेळी गावातील म्हाताऱ्या माणसांकडून कळालं, आमच्या घराचा भूतकाळ अतिशय दुःखद आणि रहस्यमय होता. त्या घरात अनेक वर्षापूर्वी विभावरी नावाची एक स्त्री राहायची. ती एका मोठ्या
जहागीरदाराच्या घरची नवविवाहित सून होती. विभावरी दिसायला सुंदर, शांत आणि संयमी स्वभावाची, पण तिच्या नशिबी सुख नव्हतं. तिचा नवरा म्हणजे विश्वासराव अतिशय क्रूर आणि दुष्ट वृत्तीचा माणूस. लग्न झाल्यानंतर काही दिवस ठीक गेले, पण नंतर विश्वासरावचा खरा स्वभाव बाहेर येऊ लागला. तो रोजच दारू प्यायचा आणि कारण नसताना विभावरीला मारहाण करायचा. सासरच्यांकडून तिला कोणताही आधार नव्हता. ती सतत यातना सहन करत होती. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एका रात्री घरात मोठा गोंधळ झाला. लोकांनी विश्वासरावच्या ओरडण्याचा आणि विभावरीच्या कळवळून मदतीसाठीच्या हाकेचा आवाज ऐकला, पण कोणीही तिच्या मदतीसाठी धावलं नाही. आणि त्या रात्रीच्या घटनेनंतर विभावरी कुठेच दिसली नाही. दुसऱ्या दिवशी विश्वासरावने गावात बातमी पसरवली, विभावरीने आत्महत्या केली आहे. पण तिचं शरीर कोणीही पाहिलं नाही. ना अंत्यसंस्कार झाले, ना तिचा मृतदेह सापडला. त्यामुळे अनेकांच्या मनात शंका होती. काहींना वाटायचं तिने खरंच आत्महत्या केली, तर काहींना विश्वास होता का तिच्या नवऱ्याने तिला मारून टाकलंय. गावातील काही लोकांनी गुपचूप चौकशी केली आणि मग एक गोष्ट कळाली. रात्रीच्या त्या वादानंतर विभावरीचा थरकाप उडवणारा किंकाळीचा आवाज ऐकू आला होता आणि त्यानंतर घराजवळील जुन्या विहिरीच्या दिशेने कोणीतरी काहीतरी ओढत नेत असल्याचं 1-2 म्हाताऱ्या माणसांनी पाहिलं होतं. त्यांचा अंदाज होता विश्वासरावाने विभावरीचा खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. त्या दिवसानंतर त्या घरात विचित्र घटनांचं प्रमाण वाढलं. विभावरीचं अस्तित्व लोकांना जाणवू लागलं. घरात मध्यरात्री अचानक ओरडण्याचे आवाज येऊ लागले. काहींनी तिची सावली पाहिल्याचा दावा केला. एखाद्या कोपऱ्यात कोणीतरी उभी असल्याची जाणीव होत असे, पण तिकडं पाहिलं का कोणीच नसायचं. त्यामुळे गावातील काही लोक या घरात जवळून जाणं टाळायची. काही जणांनी सांगितलं का मध्यरात्री या घरात स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतो. काहींनी सांगितलं की कोणीतरी त्यांच्या पाठीमागे चालत असल्यासारखं वाटायचं, पण मागे वळून पाहिल्यावर कोणीच नसायचं. त्या घरात येणाऱ्या नवीन रहिवाशांना काहीतरी अज्ञात शक्ती त्रास देते. त्यामुळे अनेक कुटुंब तिथे राहायला आली, पण काही महिन्यातच त्यांनी घर सोडून दिलं. कोणीही स्पष्ट कारण सांगायचं नाही, पण त्यांच्या नजरेत भीती दिसायची. गावकऱ्यांच्या मते विभावरीचा आत्मा अजूनही त्या घरात आहे. तिला न्याय मिळाला नाही म्हणून ती तिथे अडकून पडली आहे. तिच्या वेदना, यातना त्या घराच्या भिंतीमध्ये साठून राहिल्यात. हे ऐकल्यावर आम्ही थंडगार झालो. आता सगळं उलगडू लागलं. अक्षयला दिसणारा तो काका कदाचित विश्वासरावचा आत्मा असावा, जो त्या घरात अडकला आहे. आणि मीराच्या हातात असलेली ती जुनी बांगडी कदाचित विभावरीची होती, जिला स्पर्श होताच विभावरीचं दुःख पुन्हा जागं झालं. गावातील विचित्र घटनांमुळे आम्ही भयभीत झालो. अक्षयच्या खोलीत घडलेल्या गोष्टी, मीराला सापडलेली जुनी बांगडी, घरात वारंवार जाणवणाऱ्या अज्ञात हालचाली यामुळे आमचा धीर सुटत चालला. आम्ही गुरुजींना सर्व काही सांगितलं आणि लवकरात लवकर मदत करण्याची विनंती केली. गुरुजी म्हणजे त्र्यंबकनाथ स्वामी आमच्या गावातील एक अनुभवी आणि ज्ञानी तांत्रिक. ते जवळपास 25 वर्ष तंत्रविद्या शिकत होते. लहानपणापासून त्यांना अध्यात्माची गोडी. त्यांच्या वडिलांनी देखील तंत्रशास्त्रात प्रभुत्व मिळवलं होतं आणि ते एक सिद्ध पुरुष मानले जात.
गुरुजींनी आपल्या संपूर्ण आयुष्य आत्म्यांच्या अभ्यासात घालवलं आणि अनेक घरातील व्यक्तींवरील वाईट प्रभाव दूर केले होते. गावातील लोक त्यांच्यावर अपार विश्वास ठेवायची. त्यांच्या शक्तीबद्दलचे अनेक किस्से प्रसिद्ध होते. कुणाचा हरवलेला मुलगा शोधून देणं, अघोरी तंत्रमंत्राचा सामना करणं, घरातल्या आत्म्यांना मुक्ती देणं. पण गुरुजी स्वतः अघोरी मार्गावर गेले नाहीत. त्यांचा उद्देश नेहमी सकारात्मक ऊर्जा वापरून लोकांची मदत करणे हाच होता. मी, मीरा आणि प्रकाश गुरुजींकडे गेलो. त्यांना सगळं सांगितलं. यावर गुरुजींनी गंभीर आवाजात सांगितलं, ही आत्मा खूप वेदनाग्रस्त आहे. तिच्या मृत्यूमागे अन्याय झालाय. मरणानंतरही तिच्या नावाला लौकिक न मिळता तिची बदनामी झाली आणि म्हणून त्या आत्म्याला शांती लाभली नाही. तिला दुःखातून मुक्त करण्यासाठी तंत्रविधी करावा लागेल. गुरुजींनी एका अमावस्येच्या रात्री विधी करायचं ठरवलं. तो दिवस शक्तिशाली मानला जातो कारण त्या दिवशी आत्म्यांचं अस्तित्व सर्वात जास्त तीव्र असतं. गुरुजींनी आम्हाला सांगितलं, यज्ञात सहभागी होण्यासाठी मन मजबूत असावं कारण आत्मा विरोध करू शकतो. गुरुजींच्या सल्ल्यानुसार आई आणि बाबांसोबत अक्षयला आम्ही गावी पाठवलं कारण आई बाबांना या वयात या गोष्टींचा त्रास तर होऊ शकतोच, सोबत अक्षयच्या बालमनावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. हा यामागचा उद्देश होता. रात्री ठीक 12 वाजता आम्ही घराच्या मध्यभागी जमलो. गुरुजींनी एक मोठा यज्ञ मांडला. भस्म, हवनकुंड, तंत्रसामग्री, मंत्रोच्चार यांद्वारे विधी सुरू केला. घरात फक्त यज्ञातील अग्नीचा उजेड. मी, मीरा, प्रकाश आणि काही गावकरी घाबरलेल्या अवस्थेत गुरुजींच्या मागे बसलो. जसजसा विधी पुढे जात होता, घरात विचित्र घटना घडू लागल्या. भिंतीवर काळ्या सावल्या उमटू लागल्या, जणू कोणीतरी आम्हाला पाहत होतं. अचानक एक तीव्र थंड वाऱ्याचा झोत घरात पसरला. यज्ञाच्या आगीचा रंग निळसर जांभळा दिसू लागला. तोच एक जोरदार आवाज आला, जणू कोणीतरी मोठ्याने किंचाळलं, ही जागा माझी आहे, मला कोणीही इथून काढू शकत नाही. हा आवाज घरभर घुमला. अक्षयच्या खोलीतून काहीतरी आदळल्याचा आवाज होऊ लागला. तसा गुरुजींनी मंत्राचा वेग वाढवला. त्यांचा आवाज कठोर आणि प्रबळ झाला. मी आणि मीरा एकमेकांचे हात घट्ट धरून बसलो होतो. वातावरण इतकं दडपून टाकणारं होतं का श्वास घ्यायलाही जड जात होतं. गुरुजींनी अचानक एक मूठभर भस्म यज्ञात टाकलं आणि मोठ्या आवाजात आदेश दिला, तू जिथून आलायस तिथे परत जा, तुझं पाप तुझ्याच मागे लागलंय. आणि त्या क्षणी एक भयंकर आक्रोश झाला. आमच्या डोळ्यासमोर एक काळसर धूर उठू लागला. भिंतीवर असलेल्या सावल्या आक्रोश करत वाऱ्यासारख्या हलू लागल्या. गुरुजींनी मंत्राचे शेवटचे शब्द उच्चारले आणि अचानक वातावरण शांत झालं. यज्ञाची आगही स्थिर झाली. थंड वाऱ्याचे झोत थांबले. घरात एक प्रकारची हलकी आणि शांत ऊर्जा जाणवू लागली. गुरुजींनी डोळे उघडले आणि गडद आवाजात म्हणाले, विभावरी मुक्त झाली. मीराने डोळ्यात अश्रू आणून तुम्हाला कसं कळलं असं विचारलं. यावर गुरुजींनी सांगितलं, कारण आता मला या घरात तिच्या दुःखाचा भार जाणवत नाही. ती इथून निघून गेली. त्या क्षणी मला आणि मीराला हलकं वाटायला लागलं. घरातील अंधकार, भीतीदायक ऊर्जा नाहीशी झाली. सगळ्या भिंतींनी सुटकेचा श्वास घेतला. त्या रात्रीनंतर अक्षयने पुन्हा कधीही
काकांचा उल्लेख केला नाही. घरात विचित्र घटना घडल्या नाहीत. मीरालाही घरात सुरक्षित वाटू लागलं. गुरुजींनी आम्हाला सांगितलं, हे घर आता सुरक्षित आहे, पण विभावरीला खराखुरा न्याय मिळावा असं वाटत असेल तर तिची खरी कहाणी गावातल्यांना सांगा. लोकांनी तिचा आदर केला पाहिजे. त्यावर आम्ही गावकऱ्यांनी हा सर्व प्रकार समजून घेतला आणि विभावरीच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहिली. काही दिवसांनी आम्ही जुन्या विहिरीच्या बाजूला एक छोटं मंदिर बांधायचं ठरवलं, जिथं विभावरीचा आत्मा इतकी वर्ष अडकून पडला होता. त्या दिवसानंतर माझा भूतांवर विश्वास नसणारा स्वभाव बदलला. कधीकधी अशा गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात. प्रत्येक आत्मा वाईट नसतो. काहींना फक्त न्याय हवा असतो. आमच्यासाठी हे घर आता एक वास्तू नव्हे, तर विभावरीच्या दुःखाची साक्ष देणारं एक स्मारक होतं. त्या रात्रीच्या घटनेनंतर माझ्या आयुष्याचा दृष्टिकोनच बदलला. मी भूत, आत्मा या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो, पण जे स्वतःच्या डोळ्याने पाहिलं, अनुभवलं, त्याला नाकारण्याची आता माझ्याकडे हिंमत नव्हती. मीरा नाही म्हटलं तरी थोडी घाबरलेलीच असायची. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गुरुजींना धन्यवाद दिले. त्यांनी आम्हाला सांगितलं, कधीकधी आत्म्यांना मुक्तीसाठी कोणीतरी हवं असतं. विभावरी इतकी वर्ष या घरात अडकून होती, कारण तिच्या वेदना ऐकायला, तिला मुक्त करायला कोणीच नव्हतं. तुम्ही तिला मदत केली. आता ती शांत झाली. हे ऐकून मी आणि मीराने एकमेकांकडे पाहिलं. आमच्याकडून असं कधी काही घडेल याची आम्हाला कल्पनाही नव्हती. प्रकाशही शांत झाला. माझ्याकडे पाहून म्हणाला, संजा, आता तरी विश्वास बसला ना? आणि मी शांतपणे मान डोलवली. मीराने दाखवले नसले तरी तिच्या मनावर या घटनांनी आघात केला होता. काही महिने राहिल्यानंतरही तिच्या मनात अनामिक भीती होतीच. अक्षयला याचा काही त्रास होईल का, अशी भीती सतत तिला वाटायची. म्हणून त्या घटनेनंतर काही महिन्यांनी आम्ही ते घर कायमचं सोडलं. मीराने ठाम निर्णय घेतला, आम्ही इथे राहू शकत नाही. अक्षय लहान आहे, त्याच्या मनावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये म्हणून आम्ही नवीन घर शोधायला सुरुवात केली आणि नवीन जागेत राहायला गेलो. पण त्या रात्रीने मला एक मोठा धडा शिकवला. भूत असो वा माणूस, प्रत्येक आत्म्याला फक्त शांती हवी असते. काही आत्मे वाईट नसतात, फक्त अडकलेले असतात. आणि त्या रात्रीने मला एक नवीन दृष्टिकोनसुद्धा दिला. काही गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात. प्रत्येक गोष्ट विज्ञानाने समजावता येत नाही. त्यामुळे विश्वास नसला तरी अशा गोष्टींची चेष्टाही करू नये. आता मी पुन्हा माझ्या नेहमीच्या आयुष्यात परतलो होतो. पण अजूनही कधीकधी रात्री शांततेत बसलेलो असताना त्या दिवसांचा विचार येतो. मी आता आत्म्यांवर, त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो आणि त्यांना समजून घेण्याइतकं माझं मन उघड झालं आहे. पण आम्ही घेतलेल्या त्या घरात अजूनही कोणीही जात नाही आणि आम्हीही त्या घराकडे पुन्हा कधीच वळून मागे पाहिलं नाही. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.